नमस्कार मित्रांनो, मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याची प्रमुख मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली होती, तशी ती मान्य देखील झाली होती। उपसमितीचे अध्यक्ष तथा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्वतः ते जरांगे पाटील यांना आश्वासन दिले होते। आता मराठा आंदोलकांसाठी मोठी बातमी समोर आली आहे। आंदोलकांवरील गुन्हे मागे घेताना काही निकष लावले जाणार आहे, अशी मंत्री विखे पाटलांनी घोषणा केली आहे। त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे। दरम्यान मराठा आंदोलनावेळी 5 लाख रुपयांपेक्षा कमी नुकसान झालेल्या आंदोलकांवरील कारवाई मागे घेण्याचा निर्णय झाल्याचे भाजप मंत्री तथा मराठा आरक्षण उपसमिती अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी जाहीर केलं आहे। यासाठी प्रत्येक सोमवारी राज्यातील प्रत्येक जिल्हाधिकारी आणि पोलीस अधिकाऱ्यांसह बैठक घेण्यात येईल। या बैठकीची माहिती मंगळवारी प्रत्येक मंत्रिमंडळ बैठकीत दिली जाईल, असे मंत्री विखे पाटील यांनी जाहीर केले आहे। एवढंच नाही तर मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासाठी लावलेला हा नवीन निकष मनोज जरांगे पाटील यांच्या पचनी पडेल का, असा प्रश्न आता उपस्थित केला जाऊ लागला आहे। मुंबईतील आंदोलनात मनोज जरांगे पाटील यांनी सरसकट गुन्हे मागे घेण्याची मागणी केली होती। त्यावेळी मंत्री विखे पाटील यांनी यांच्याबरोबर असलेल्या शिष्टमंडळाने तसं आश्वासन दिले होते। या मुद्द्याचा देखील अध्यादेशात समावेश करण्यात आला होता। एवढंच नाही तर गेल्या 2 वर्षात मराठा आंदोलकांवर विविध ठिकाणी 826 गुन्हे दाखल झालेले आहेत। यातील फक्त 86 गुन्हे मागे घेण्यात आलेले आहेत। सरकारी मालमत्तेचे नुकसान आणि पोलिसांवर हल्ल्यासंदर्भात 38 गुन्हे मागे न घेण्याची शिफारस याबाबतच्या समितीने गृह विभागास केलेली आहे। यावर सर्वोपरी निर्णय घेण्याचे अधिकार मुख्यमंत्र्यांचे आहेत। त्यामुळे मुख्यमंत्री काय निर्णय घेतात याकडे आता लक्ष लागले आहे। मात्र सरकारच्या या निर्णयानंतर मराठा समाजासाठी एक मोठी अडचण म्हणून समोर आलेली आहे। तर मित्रांनो, एकंदरीत संपूर्ण प्रकरण पाहता तुमचं या संदर्भात काय मत आहे, खाली कमेंट करून नक्की कळवा।